ताज्या बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी संदेश उदेकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। प्रत्येक माणसाच्या अंतरी ईश्वर आहे आणि त्या ईश्वराची सेवा करायची असेल तर जनसेवा हेच ईश्वर सेवेचे साधन आहे। म्हणूनच जनसेवेतून ईश्वर सेवा घडावी, तसेच तालुक्यातील नागरिकांना विविध योजना व दाखले सुलभतेने एकाच ठिकाणी मिळावेत व त्यांची फरफट थांबावी या उद्देशाने शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र व तहसील कार्यालय पाली तसेच नगरपंचायत पाली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून पाली आगर अली मैदानात सलग 3 दिवस जनसेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 70 जातीचे दाखले, 840 आधार कार्ड नोंदणी व समस्या निवारण, 55 नवीन मतदार नोंदणी, 150 पॅन कार्ड, 45 पेन्शन योजना लाभार्थी, 22 नवीन रेशन कार्ड, 70 रेशन कार्ड दुरुस्ती आदींचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला। या मोहिमेचा हजारोहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। तसेच पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायनवर यांनी या मोहिमेसाठी मार्गदर्शन केले। तसेच सरकारी अधिकारी, शिवऋण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कर्मचारी व शिवऋण प्रतिष्ठानचे सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। शिवऋण प्रतिष्ठान तहसील कार्यालय पाली नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये पाली नगर पंचायत हद्दीमध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळाला। मी आज शिवऋण प्रतिष्ठान मंडळाच्या या ठिकाणी कार्यक्रमाला भेट दिली असताना या ठिकाणी अतिशय खरी गरज का आहे हे मला असं वाटतंय शिवऋणनी ओळखलेलं होतं आणि या अनुषंगाने आज या ठिकाणी वयाचे दाखले असतील, रेशनिंग कार्ड असतील, त्या ठिकाणी आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, असे महत्त्वाचे दाखले की जे सर्वसामान्य माणसाला पाली या ठिकाणी हेलपाटे मारताना खिचाला न परवडणारा असा विषय होता आणि एकाच ठिकाणी हे सगळे आणून जे गोरगरिबांची जनतेची सेवा करण्याचं या ठिकाणी जो विडा उचलला त्याचं नक्कीच या ठिकाणी पाली सभापती म्हणून मी त्यांना धन्यवाद देणार आहे। आम्ही सभापती असलेले पंचायत समिती देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल पुढच्या वेळेला आणि आम्ही देखील तुम्हाला सहकार्य करून पुढचा येणारा जो कार्यक्रम असेल तो चांगल्या पद्धतीने तालुक्यात अजून उत्साह दिसतोय। कारण आजच एवढी गर्दी दिसते म्हणजे नेमकी अडचणीची नस तुम्ही ओळखून हा कार्यक्रम लावला, त्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो।